तर नमस्कार मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेले आहेत. मी आलोय गवत आणायला. माझ्या भुईमुगचं जे शेत परवा पाठीमागे दाखवलं होतं तुम्हाला, त्याच शेताजवळ मी आज आलेलो आहे परत एकदा. तर मी आज सकाळी उठून चहा सुद्धा पिलेली नाही आहे, कारण मी आज ठरवलं की मी चहाच्या ठिकाणी दुसरं काहीतरी पिणार आहे. आज आमच्या शेतात नारळाचं झाड आहे, त्या झाडात नारळ पण लागलेले आहेत. ते नारळ काढून पिणार आहे आणि माझ्याबरोबर माझे 2 मित्र, एकटा आहे अजित आणि एकटा आहे आदी, दोघं पण आलेले आहेत माझ्याबरोबर. मी त्यांना पण दाखवतो आणि झाडात मी चढणार नाहीच आहे, त्यांना चढवणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे आहे आपल्या शेतातलं नारळाचं झाड आणि ह्याच्यावरती चढून आता नारळ काढणार आहेत. मी नारळ काढणार नाही, नारळ काढणार आहे आदी. का रे, नारळ म्हटल्यावर चेहरा लपवालायस का रे? झाड चढता येत नाही का तुला? हा आदी, तुला विचारतोय. हा आजी, तू चढ रे. मग इकडे कशाला आलाय तुम्ही? हा म्हणजे मी काढून देणार होय? मला चढता येत नाही म्हणून तुम्हाला घेऊन आलोय. चला चला लवकर चला, चला वेळ वाया घालायचा नाही. अजित चढ रे, तू चढ. चढ रे, माहितीये अरे तुझी हाईट एवढी आहे की ते खालनं तोडशील आणि काय चढायला काय गरजेचं नाही. चल चल त्या आंबे गावतात बघ, आंब्याच्या झाडात. चल लवकर चढ. हा तोड. 2 नारळ काढण्यासाठी झाड तोडणार म्हणे आधी. हे चढ अजित. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then baby I have a taste. All the highs and the lows, no you'll never be the same. I don't really wanna hurt you but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away.
Trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray. लिंबूला आपण कापूया. डिवाइड करूया. एक नारळ मला आणि एक दोघांना मिळतो मला. तसं विषय काय नाही सगळ्यांना सेम. मग ग्लास दे, मग 3 ग्लास करूया आपण सेम टू सेम. ग्लास काय नाही थोडं थोडं पिऊया. मित्रांनो आमच्याकडे ग्लासही नाहीत, पण काहीतरी करून आपल्याला डिवाइड करून प्यावं लागणार. 2/3. अगोदर कोण पिणार? तूच पिके. का? तू काढलास ना. होय म्हणजे मी काढलं म्हणजे मी दोन्ही पण पितो की मग. असं कसं होईल? लिंबू पण मी आणलोय की. तू लिंबू पिये. लिंबू तुझं सगळं पिऊन घेतला सांग आता. काय नाही मी थोडंसं पिऊन बघतो, नंतर तुम्ही प्या. हे मिक्स कसं करायचं? हलवायचं का ना? असंच तर मित्रांनो मला वाटतं लिंबू पाण्याला पाण्यामध्ये मिक्स झालं. तर स्ट्रॉ आपल्याला स्ट्रॉ भेटले आहेत गावात, दुकानं भरपूर आहेत, पण स्ट्रॉ एक पण ठेवलेलं नाही आहे. भरपूर नाही, 3च आहे. 3 तरी भरपूर झाले गावात. तर मित्रांनो आपण पिऊन बघूया तर टेस्ट कसं लागते. कैसा लागला? एकदम भारी. लिंबू पिळल्यावर एक नंबर. लिंबू आणून एक नंबर काम करतो. हे पण पिणार पिके. मित्रांनो याच्यामध्ये लिंबू पिळल्यामुळे कडक नाही, एवढं भारी वाटायला हे नारळाचं पाणी. आणि सकाळी सकाळी चहा पिण्यापेक्षा एक नारळाचं पाणी जर आपण पिला, लिंबू पिळून, लिंबू पिळून, तर शरीराला इतकं भारी आहे ना हे. कसं असतं मित्रांनो, सकाळी सकाळी उपाशी पोटी आपलं पोट म्हणजे काही ना काहीतरी अन्न मागत असते, आणि त्यावेळेला आपण काय करतो? चहा पितो, त्याच्याबरोबर बटर बिस्किट वगैरे खातो. तसं करायचं नाही. त्यावेळी असं काहीतरी पौष्टिक म्हणजे फळापालांचा रस किंवा नारळाचं पाणी किंवा अन्यथा भात आणि दही सुद्धा खाऊ शकता, पण पोटभर खायचं. सकाळी उठून पोटभर खाल्लं की आपलं पोट शांत राहतं आणि डायजेस्टला पण हेल्प होतं. संपवतोय काय मग? राख की आम्हाला पण. आहे की अजून हलवून हलवून काय बघू नको. लिंबू ते पण पिळणार का त्याच्यात? फक्त नारळ तेवढं पी. तर मित्रांनो हे अनेक नारळ आहे, ह्याला पण मी सोलतो आता. आधी बाजूला रे, मुंडकं बाजूला काढ तुझं. सरक की भावा पाठीमागे, चुकून कोयता आला तर तिकडे. चलके. त्याच्यातलं पाणी कसं उडतंय बघा आता. हे पाणी का उडतंय माहितीये का? पाण्याचा दबाव म्हणजे प्रेशर जास्त असतो. बाहेर जायला अचानक जागा भेटल्यामुळे पाणी उडतं. खा खा, धर धर लवकर धर. नारळाचं पाणी पिऊन झालेलं आहे. तर आता आपण हा एक उरलेला नारळ घेऊन घरी जाणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की कळवा. तर भेटूया पुन्हा एका असल्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत